हाय हॅलो नमस्ते, मी अद्वैत अर्णव सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज मी सुरुवात केली आहे म्हणा व्हिडिओला आमच्या, हो ना। आखी चायनीज बाहेर सांडवतोय, खातोय कमी आणि सांडवतोय जास्त। आदुडी आवडली का तुला? शेंबड बाळा, आदूला सर्दी झाली। तर चला आता आम्ही घेतो नाश्ता करून आणि मग आवरायचंय, परत 2:30 पर्यंत निघायचं इथनं, हो ना आरू? आरूला खूप घाई झाली आहे जायची। जायचं थोड्या वेळाने अजून। तर आता आवरलंय माझं पण, आमचं काम वगैरे झालं, आंघोळ झाली, नाश्ता झाला, सगळं झालं आणि आता आम्ही कुठे चाललोय? आम्ही पुण्याला चाललोय। आणि आरूला सगळ्यात जास्त घाई झाली आहे जायची, हो ना? तर ऐश्वर्याचं पण आवरलंय, आता निघतोय। व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, बेल आयकन दाबा जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल। तर चला आता निघतोय, वंदे भारत ट्रेनने जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। बाय। चल आता झोप आली ना? तुला जायचं नाहीये ना आदू? आता ठाण्याला निघालोय, ट्रेनमध्ये बसलोय आणि आता येईलच स्टॉप। तर ठाण्याला पोहोचलोय आणि 3:30 वाजताच ठाण्याला आलोय आणि ट्रेन 4:30ची। आम्हाला वाटलेलं की 4 वाजता, 4 वाजता आहे का काय मला वाटलेलं ट्रेन, आणि आता 4 वाजले ते बरोबर, अजून अर्धा तास बसायचं आहे आम्हाला। वरती येऊन बसलोय, मग बघूया मग जिथे लागेल तिथे मग पटकन म्हणजे जाता येईल। आणि आऊ फिरतोय इकडे तिकडे। कधी येणार आहे बाबा घ्यायला? बाबा तिकडे येणार स्टेशनला। का? स्टेशनला काय येणार? आरूला घ्यायला। पडशील तू। आणि तू कधी येणार? मी पण येणार गाडीवरच। चला चला आता येईल, अर्ध्या तासाने ट्रेन येईल आणि आजूला भूक लागली। साईडला होते ना कोण? प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर अपेक्षित आहे। मुंबई सोलापूर वंदे भारत। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली गाडी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली गाडी आरू आत हो। मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस। प्लॅटफॉर्म नंबर 5 आरू 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 बाय। आदुडी बाय। आदुडी बाय। अगं दरवाजा उघडायचं सोडा, आपला दरवाजा पुढे जा इथून तुला भेटेल नंतर आलं। टाटा कर मावला। अगं बाई माझं बाळ टाटा करते। तर ऐश्वर्याने ट्रेनमध्ये आम्हाला बसून दिलं आणि खूप हसून बाय करत होती आणि कधी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या पण आलं, ते लक्षातच नाही आलं आणि खूप असं इमोशनल झाली होती ती पण, खूप रडत होती, खूप वाईट वाटलं नंतर मला सुद्धा। आता व्हिडिओ एडिट करताना सुद्धा डोळ्यात पाणी येते। तर खरंच एक असं ते बॉन्डिंग असतं बहिणी बहिणींमधलं सुद्धा। तर असं चला आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी, व्हिडिओ कंटिन्यू करा। ट्रेन निघेपर्यंत ऐश्वर्याला बाय करण्यासाठी थांबलेले, मग नंतर ना सीट शोधत शोधत पुढे गेलो आणि 44 सीट नंबर होता, तर सीटसुद्धा मिळाली आणि मग पहिलं अद्वैतला खाली बसवलं, कारण की हात खूप अवघडून आलेला आणि अद्वैतला खूप छान वाटत होतं। त्याला समोर बसवलं होतं जिथे प्लेट वगैरे ठेवतो आपण,
आणि ट्रेन खूप खरंच छान होती, एकदम प्लेनचा फील येत होता त्याला. फुल AC ट्रेन होती आणि माझी खूप इच्छा होती वंदे भारत ट्रेनमध्ये मला एकदा तरी बसायचं आहे आणि ती इच्छा यांनी लवकर पूर्ण केली. खरंच खूप छान वाटलं आणि मला कल्पना पण नव्हती की यांनी या ट्रेनचं तिकीट बुक केलं असेल. जेव्हा त्यांनी बुक केलं आणि मग दुसऱ्या दिवशी मला तिकीट पाठवलं तेव्हा समजलं आणि खूप आनंद झाला खरंच. तर छान वाटलं. असं ते तेवढं छान कसं वाटतं तुला? छान वाटते. ट्रेनमध्ये कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ट्रेनमध्ये बसलं का प्लेनसारखं वाटतंय? आणि आरामदायी प्रवासासाठी शुभेच्छा देते. वंदे भारत ट्रेनमध्ये स्नॅक्ससुद्धा दिला जातो आणि ते आपल्या तिकिटामध्ये इन्क्लूड असतं त्या पैशांमध्ये आपल्या. त्या आरूसुद्धा खूप खुश होता आणि छान होता त्यांचा जे काही दिलेला त्यांनी स्नॅक्स. तो एक छोटी कचोरी होती, त्यानंतरनं चिवडा होता आणि चिवडा खूप छान होता. हा केक होता छोटासा, परत आपलं जे फ्रुटी वगैरे म्हणतो ना त्या टाईपमध्ये मँगोचा एक ज्यूस होता आणि मस्त होतं खरंच. छान आहे, आवडलं अद्वैतला ते. जाऊ नको काय? खूप छान फील येत होता खरंच, काय सांगू मी. खूप छान वाटत होतं आणि मस्त झाला प्रवास. खरंच असा प्रवास पुन्हा करायला मला नक्की आवडेल. तर नेक्स्ट टाईम जाताना वंदे भारत ट्रेन डन. पुढच्या वेळेस याच ट्रेनने प्रवास करायचा आहे. आणि नंतर ना आरू झोपला आणि अद्वैत त्याला खूप त्रास देत होता, त्याला उठवत होता, दादा उठ म्हणून माझ्यासोबत खेळायला. आरू झोपल्यामुळे आदूला थोडंसं बोर होत होतं, मग त्याला खिडकीत वगैरे दाखवलं आणि ज्या शेजारी समोर काकू वगैरे होत्या त्यांच्यासोबत तो गप्पा मारत होता आणि खूप छान वाटत होतं. सगळेच खूप असे फ्रेंडली होते. बाय बाय, आम्ही चाललो. आता पुणे स्टेशन आले आणि आता उतरायचं आहे. आणि बाबा आले. आपले आले ना? बाबा आले दिसते का? दिसतंय तुला? काय? बाबा बाबा नाही, बाबा तर स्टेशनला थांबले असतील का? कुठं? मग आता उठलायचंय का? इथे दिवाची मग सायकल. अद्वैत, आदू तर फायनली आम्ही पोहोचलो आता पुण्यामध्ये आणि हे आले मग घ्यायला आम्हाला. खूप अंधार आणि काळोख दिसतोय असा. तर चला आता हे पुणे स्टेशन आणि आता निघतोय आम्ही. चला मग घरी गेल्यावर भेटू. न बाहेर निघाले आणि पाणीपुरी नाही खाल्ली असं होऊच शकत नाही. कुठून येणार असो किंवा कुठे जाणार असो पाणीपुरी ही खाल्लीच पाहिजे. तर जाता जाता यांना म्हटलं पाणीपुरीची गाडी दिसली तर म्हटलं थांबवा, मला पाणीपुरी खायची आहे. तर जाताना मग पाणीपुरी खाल्ली आम्ही आणि मग घरी गेलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला
आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील माझ्या चॅनलवर हे मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि चला मग आजचा ब्लॉग हा छोटासा इथेच संपवते मी. उद्या पुन्हा एक छानसा ब्लॉग घेऊन तुमच्या सेवेत हजर राहीन. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज यार एक सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे. जाता जाता व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. ओके, बाय.